कोणीही व्यक्ती असू दे, इमोशन्सच्या आहारी इतकं कधीच जातानाचं रोल मॉडेल होऊ नकोस. बी स्ट्रॉंग आणि एक हेल्दी रिस्पेक्टेबल रिलेशनशिपचं रोल मॉडेल हो, फ्रेंडशिपचं. आत्ता ते बाहेर आम्हाला दिसतंय ना, इट इज नॉट यू. तू नाही आहेस तशी. विशाल शायद बनाव ये काके. पप्पा आगे गे. बाबा येऊन गेले. त्यांच्या बाबांना बघून आपल्या बाबांची आठवण आली मला. आणि मला तुझ्या आईला बघून त्याची आई पण नाहीये. कधी कधी असं होतं, माझी आई बाबा गेले ना त्यापासून असं वाटलं की काय माहित एखादा हार्ट मध्ये एक जागा आहे तर एकाची असते. आणि डेफिनेटली बट ही जागा नाही अजून आपण ओळखत पण नाही एकमेकांना ह्या ऍटमॉस्फिअर मध्ये. पण फ्रेंडशिप स्ट्रॉंग ठेवा. बाहेर सगळ्यांना ते तुमचं एक मॉडेल राहू दे की येस हेल्दी फ्रेंडशिप आणि बॉन्डिंग काय असतं. आणि इमोशनली ब्रेकडाऊन कोणीही कोणालाही ते पॉवर देऊ नकोस. सो स्वीट ऑफ यू. खरंच कधीच ती पॉवर द्यायची नाही. मी खरंच अशी नव्हती. रिक्लेम कर तुझी पॉवर. म्हणजे त्यांनी पण कोणाला देऊ नये, तू पण कोणाला देऊ नये. मी पण नाही देत कधी. माझ्या मुलींना पण तेच सांगते. हो, थोडंस माझ्या ह्या वेळी एक डिफरंट एक लेक्चर वाच यार. म्हणजे माझी तो इशारा कापी कळला. प्लीज या ना. संध्याकाळी 4:30 वाजता. आणि काय बाकीचं तरी सांगायचं तुला? मी राखीला जर सांगितलं विशांत काय तू इथून इथे कट्टरच आहे तुमच्या दुश्मनी. त्याच्याच मनाने मदत होते त्याच्याशी. पण खेळत होतो त्याचे टॅक्टिक्स वगैरे. त्यांनी अनुश्री तू आणि विशाल एवढंच असताना काटाकडे ट्रॉफी न्यायला खेळा. काटा इज फेमस. ते टोळीवर एवढं बाहेर जाऊन सगळ्यांना वेगळं करतात. सगळे टोळीचे बाहेर सुद्धा त्याला काय करणार आहे. नातेवाईक काय बघतात का? हो बघतात की. ते म्हणाले की त्याला तिच्यातून लांब राहायला सांग. तरी झालं नाही. नाही तशी नाहीये. ती गेम खेळते. नॉट अ बॅड पर्सन. ते कसं दिसतं ते मला माहिती. आणि फ्रेंड्स कुठवर जाऊन खेळ काही फरक नाही. राकेश आपल्या कुटुंबियांना घेऊन लिव्हिंग एरियात या. बेस्ट प्राऊड. व्हेरी प्राऊड. तुला वाटलं होतं ईशाने सांगितलं. राकेशच्या आईंना एक प्रश्न विचारायचा आहे. शाळेत जेव्हा मुलं ऐकत नाहीत तेव्हा आपण त्यांना शिक्षा करतो. राकेश ऐकत नाहीत तेव्हा आपण काय करता? तेव्हा लहानपणी जरा भरपूर बदललंय. कान पिळलाय. पण तरी ऐकायचं नाही. तुम्हाला म्हणायचं तुम्हाला मारायला मी भागून जातो. भागून जातो. इथे बिग बॉस ओरडले की तेच म्हणतात. भागून जातो. दरवाजा उघडा भागून जातो. लहानपणी सवय गेली नाही. आपण पत्रात गदी माडगुळकरांची एक छान कविता लिहिली होती. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक, त्याचेच त्या कळले तो राजहंस एक. झालाय ना राजहंस. आपल्या राजहंसासाठी एक भेट आहे. अध्यक्ष सागर. मला ऍक्च्युली गरज नाही याची, पण तुम्ही इथेच आहात. राकेश वेळ झाली निरोपाची. हो थँक्यू. तुम्हाला काय बोलायचं? कुटुंबियांना निरोप द्या.